मोठी बातमी आहे। माझगाव कोर्टाने धनंजय मुंडेंना धक्का दिलाय। माझगाव कोर्टाने वांद्रे फॅमिली कोर्टाचा निकाल कायम ठेवलाय। काही दिवसांपूर्वी करुणा मुंडेंनी वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये धाव घेतली होती। कोर्टाच्या निर्णयानुसार धनंजय मुंडेंना याचिकाकर्त्या करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी द्यावी असा निर्णय दिला होता। या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेंनी माझगाव कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती, पण माझगाव कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय। या सुनावणीवेळी करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पत्नी नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला होता। तर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं 2015 नंतर केलेलं स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र कोर्टासमोर सादर केलं। स्वीकृतीपत्रामध्ये करुणा मुंडे ही आपली पहिली पत्नी असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे आणि इच्छापत्रात सुद्धा करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख आहे। या दोन्ही पत्रांची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। यामध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। धनंजय मुंडेंच्या स्वीकृतीपत्रामध्ये मी धनंजय पंडितराव मुंडे स्वीकार करतो की मी करुणा अशोक शर्मा यांच्याशी 9 जानेवारी 1998 रोजी मंदिरात वैदिक पद्धतीने विवाह केला। याचे फोटो माझ्याकडे आहेत। योग्य वेळी मी ते फोटो करुणा मुंडेंना देईन। माझ्या आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरा विवाह केला, पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही। माझी मुलं शिशिव आणि शिवानी नेहमी करुणासोबत राहतील असं धनंजय मुंडेंच्या स्वीकृतीपत्रात आहे। तर धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये नेमकं काय आहे तेही आपण बघू शकतोय। करुणा धनंजय मुंडे पहिली पत्नी आणि त्याचबरोबर निवासी पत्ता सांताक्रूज असं लिहिलेलं आहे। आजारांमुळे माझं शरीर अशक्त झालंय। भविष्यात संपत्तीबाबत वाद उद्भवू नये म्हणून मी संपत्तीबाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे असं त्यांनी म्हटल्याचं दिसतंय। तर माझ्या आयुष्यात गृहीता क्रमांक 1 करुणापासून मला शिशिव आणि शिवानी ही 2 मुलं आहेत। गृहीता क्रमांक 2 राजश्री पासून मला वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री या 3 मुली आहेत। माझ्या सर्व मुला मुलींना माझ्या संपत्तीचे समप्रमाणामध्ये वारस म्हणून घोषित करतो असं या इच्छापत्रामध्ये म्हटलेलं आहे। माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवर समान अधिकार असेल असंही या इच्छापत्रात नमूद केलंय। तर जर माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर दोन्ही गृहीता ती समप्रमाणामध्ये वाटून घेण्यास पात्र असतील असंही इच्छापत्रात म्हटलंय। माझे पाठीमागे असे मतलब युवा लड़के बोलते कि लड़के लोगों लड़के लोगों को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी ये आहे करुणा मुंडे तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला, तिला प्रेम जाळामध्ये फसावला, तिच्यासोबत लग्न केला तो तुम्हाला 20 कोटी पण आम्ही देऊ शकता। वाल्मिक कराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। आजपर्यंत मी गप होती, पण असं कोणत्याही असे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे। धनंजय मुंडेचे जे दलाल गँग लोक आहे ना ते लोक रचतात। धनंजय मुंडेकडे इतका डोक्या नाहीये आणि तो लागवत पण नाही, पण धनंजय मुंडेची जे गुंड गँग आहे है ना, आता जे बीडचा आका आहे ते तो जेलमध्ये गेला आणि जे पुण्याचा आका आहे आणि त्यांचे जे जवळचे लोक आहे जे धनंजय मुंडेची पुरी कटकारस्थान रचताय, हे सगळे लोक मिळून हे कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे। कोटी रुपये तुम्ही म्हणताय की त्यांना देण्यात आले, ती लोक कोण आहेत? राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर और वाल्मिक कराड। वाल्मिक कराड की मेरे पास रिकॉर्डिंग है जे मी मीडिया लोकांना देणार आहे के कैसे मतलब 20 कोटीची ऑफर एक व्यक्तीला आपली स्वतःची बायको चे पाठीमागे। तू कोर्टामध्ये गेली, पुरावर सादर केले तो आम्ही तुझी मुलगीला उचलून जाणार आहे। कितनी मोठी गोष्ट है ये कि मेरी बेटी को उठा के लेके जाएंगे। अरे भैया तू एक बाप की औलाद है तो उठा के बता तो सही मेरी बच्ची को। कौन है, क्या है? धनंजय मुंडे के लोग हैं, वो खुद लिख रहे हैं ना कि हम धनंजय मुंडे के लोग हैं, खुद लिखा है उन्होंने। गंदे मेरे को एक जनी ने मेरे को लिखा है कि तुला 20 लाख रुपये दिले होते, ऐसे सगळं मला षडयंत्रामध्ये फसवण्याचा असे कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न चालू आहे। 2 वेळे मला जेलमध्ये टाकला, नंतर मला मारहाण केली, मारपीट केली माझ्यासोबत बुरी तरीके से। मी अगोदर पण सांगितलेला आहे, कपड़ों में बाथरूम आने तक मुझे मारा था वाल्मिक कराड ने कलेक्टर ऑफिस में, फिर भी मैं झुकी नहीं। मेरी गाड़ी फोड़ दी फिर भी मैं झुकी नहीं।
मेरे घर की नीलामी निकलवा दी, मेरी गाड़ी उठवा ली, फिर भी मैं झुकी नहीं झुकी मैं। एक दिन में जब मैं भीड़ में रहने गई, एक दिन में मेरे ऊपर 8 एक नांदेड़, उस्मानाबाद, कोल्हापुर, लातूर, कहाँ एक दिन में मेरे ऊपर 8 खोटी एनसी दाखिल करी। ये जो घानेड़े षड्यंत्र है, ये दलाल लोग रचना छोड़े मेरे पीछे, नहीं तो मैं किसी दिन आत्महत्या कर लूंगी मेरी माँ की तरह। ऐसे मेरी माँ को परेशान किया था, जिसके कारण उसने जहर खा के आत्महत्या कर ली थी। 2008 में मैंने भी जहर खा के आत्महत्या करने की कोशिश की, पर मैं बच गई, मेरी माँ मर गई। और वापस से वैसे ही, उसको मालूम है ये कमजोर बुद्धि की औरत है, वैसे कट कारस्थान मेरे पीछे रच रहा है।